आपण आलो आता आज महाडजवळ गांधारपाळे लेणीला। तर या लेण्या आहेत साधारणतः बौद्धकालीन लेण्या आहेत आणि 30 लेण्यांचा हा समूह आहे। तर मुंबईपासून साधारणतः 105 किलोमीटर आणि महाडपासून जवळ आहे 2-3 किलोमीटर आहे। जर महाडकडून इकडून जाणारच असाल आता गणपतीच्या वेळेला तर इथे थांबून तुम्ही या लेण्या बघू शकता। अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे बौद्धकालीन लेण्यांचा। 30 लेण्यांचा हा समूह आहे। तर इथे येऊन तुम्ही ते बघू शकता। आणि हा आहे बौद्धकालीन स्तूप। तर ह्या पायऱ्या ज्या वरती जातात ना, तर ह्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला 2 स्तूप आहेत। हा इकडे एक आहे उजव्या बाजूला, दुसरा एक डाव्या साईडला आहे, डाव्या बाजूला आहे। तर या पायऱ्या आहेत अशा वरती जाण्यासाठी आणि पायऱ्या अतिशय निसरड्या असतात पावसाळ्यात, तर काळजी घ्या। आणि हे जे आहेत ना, या फलकावर त्याची माहिती लिहिलेली आहे की हे जे स्तूप आहेत किंवा या ज्या लेणी आहेत तर या संरक्षित आहेत। त्याच्यामुळे काळजी घ्यायची की आपल्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये। आणि हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, त्याच्यामुळे तर त्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी काळजी घ्या। आणि आता हे दिसतंय ना वरती, तर त्या लेण्या आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आणि इकडे वरती आल्यानंतर इथे यांनी वृक्ष लागवड सुद्धा केलेली आहे आणि या सगळ्या वृक्षांची जी माहिती आहे ती सुद्धा त्यांनी तिथे झाडांना लावलेली आहे। ते सुरेख असं यांनी बाग तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथून असं वर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत। थोडं तुम्हाला चढून असं वर यावं लागेल आणि इकडून गेल्यानंतर मग पुढे ते लेण्या आहेत। तर आता ही आहे लेणी। तर आता बघा इथे जसं आपण काढलेल्या भाज्याला पण बघितलं होतं, काढलेल्या लेणीची होती किंवा इतर कोणत्याही जर बौद्धकालीन लेण्या बघितल्या ना तर आपल्याला प्रकर्षाने हे जाणवतं इथे असं त्यावेळी कारण बसण्यासाठी सुद्धा असेल तर असं स्ट्रक्चर असतंच असतं। तर हे एक आहे आणि शिवाय तुम्हाला दाखवतो बघा तिकडून इथे आता दरवाजा बसवला आणि याच्या आतमध्ये सुद्धा त्या छोट्या छोट्या खोल्या आहेत। जसं आपण काढलेल्या ज्या लेण्या बघितल्या ना त्याच्यामध्ये सुद्धा या अशा प्रकारच्या आतमध्ये खोल्या होत्या। इथे सुद्धा त्या अशा प्रकारच्या खोल्या आहेत। आता इथे असा दरवाजा बसवून घेतला आहे। तर ही आहे आता आल्यानंतर लागणारी ही पहिलीच लेणी आहे। त्याच्या पुढे सुद्धा वरती आहे आणि ती टॉपला जाऊन देत नाहीत कारण काही पाऊस असल्यामुळे थोडी जास्त झालेली आहे त्याच्यामुळे। आता हे माझ्या मागे जे बघता ते आहे 24 नंबरचं लेणं। तर माझ्याकडे म्हणता हे 24 नंबरचं लेणं आहे। आता इथे आतमध्ये इथे सुद्धा तशीच रचना आहे तशी इतर लेण्यावर आता बघा इथे दरवाजा बसवला आहे आणि या छोट्या छोट्या खोल्या आहेत। तर या छोट्या खोल्या त्यावेळेच्या त्या बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी असायच्या। तर सध्या इथे असा दरवाजा लावून त्याला लॉक लावून ठेवलेलं आहे। तिथे उत्तम अशी रचना आहे, तर बघण्यासारखी आहे। तर नक्की इथे जरूर थांबा। मित्रांनो, जेवढ्या काही बौद्धकालीन लेण्या आहेत ना तर त्या ठिकाणी आपल्याला एक त्यांची कॉमन रचना दिसते, ते म्हणजे यावरती आपण ज्या लेण्या बघितल्या त्या खोल्या आणि समोर मोठं प्रांगण। अगदी कारले लेण्या असतील, भाजे लेण्या असतील, तर या सगळ्या ठिकाणचं एक रचना ही सेम आहे। पुढे प्रांगण मोठं असतं, तर या ठिकाणी सुद्धा तसंच आहे। आणि वरून हा जो खाली व्ह्यू दिसतोय तो पूर्ण महामार्ग आहे, त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। आणि या ठिकाणी बघा आता हे 22 नंबरचं लेणं आहे। तर त्या ठिकाणी आता पाऊस असल्यामुळे खूप पाऊस पडतो आहे, पण आता या ठिकाणी बघा इथे बाहेर सगळं पाणी येतं आहे, आतमध्ये अजिबात ओलं नाही आहे। हे मोठं वैशिष्ट्य आहे त्या काळी ज्या लेण्या खोदल्या गेल्या। तर या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने त्या खोदल्या असतील। आणि या ठिकाणी इथे आता खाली पाणीसुद्धा साठलेलं आहे पावसाचं। तर अशा प्रकारची ही सगळी अतिशय सुंदर अशी रचना आहे, चांगल्या लेण्या आहेत। फक्त वरती जाताना जपून मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय की काळजी घेऊन जा, कारण शेवाळी खूप साठलेली आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्यावी लागेल। हा संपूर्ण डोंगरच खणून काढलेला आहे, त्या म्हणजे लेण्या खणलेल्या आहेत, वरपर्यंत आहेत। फक्त पाऊस असल्यामुळे पावसाळी त्या बंद ठेवतात आणि ह्या खालच्या तुम्हाला बघायला मिळतात। तर अशी अतिशय सुंदर अशी बौद्धकालीन या लेण्या आहेत। एकूण 30 लेण्यांचा समूह आहे।
आणि आता इथे समोर बघा, हे आहेत ना स्तूप आहेत. बौद्धकालीन लेण्यांमध्ये स्तूप अतिशय महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला वरती नेऊन दाखवलेलं आहे. पावसाळ्यामुळे काही वाटा बंद आहेत, एकदम वरती जायची वाट बंद आहे. तर जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहीन. आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.